नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। वार्ड 135 से भाजपा नेता नवनाथ बन ने भरा नामांकन, समर्थकों के साथ दिखा दमदार शक्ति प्रदर्शन। आगामी मुंबई महानगर पालिका चुनाव की पृष्ठभूमि में भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र राज्य मीडिया विभाग प्रमुख नवनाथ बन ने मुंबई महानगर पालिका के वार्ड क्रमांक 135 से अपना नामांकन पत्र आधिकारिक रूप से दाखिल किया। इस दौरान सैकड़ों की संख्या में समर्थक, कार्यकर्ता और पार्टी पदाधिकारी मौजूद रहे। नामांकन के समय पूरे इलाके में उत्साह का माहौल देखने को मिला। भाजपा कार्यकर्ताओं ने जोरदार नारेबाजी करते हुए पार्टी की जीत का संकल्प जताया। ढोल नगाड़ों, पार्टी झंडों और जोशीले जयघोष से परिसर गूंज उठा। नामांकन के बाद नवनाथ बन ने कहा, वार्ड 135 के नागरिकों से मेरा सीधा और लगातार संवाद रहा है। इस क्षेत्र की मूलभूत समस्याओं, विकास की जरूरतों और नागरिकों की अपेक्षाओं से मैं भली भांति परिचित हूँ। जनता के विश्वास के साथ यह चुनाव लड़ रहा हूँ और जीत को लेकर पूरी तरह आश्वस्त हूँ। उन्होंने स्पष्ट किया कि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, गुणवत्तापूर्ण नागरिक सुविधाएं, पारदर्शी कार्य प्रणाली और वार्ड 135 के सर्वांगीण विकास के लिए वे पूरी तरह प्रतिबद्ध रहेंगे। साथ ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व वाली सरकार की विकासोन्मुख नीतियों और भाजपा की संगठनात्मक संस्कृति को लेकर वे मतदाताओं के बीच जाएंगे। नवनाथ बन ने विश्वास जताया कि वार्ड 135 में भाजपा की जीत तय है और पार्टी इस चुनाव को भारी मतों से जीतेगी। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। 90 जागांवर शिवसेना लढेल। मित्र पक्षांच्या बाबतीत काय असणार आहे? मित्र पक्षांना किती जागा सोडल्या जाणार आहेत? मित्र पक्ष महायुतीचा फॉर्म्युला आज जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार भारतीय जनता पार्टी 137 ठिकाणी जागा लढवत आहेत आणि शिवसेना 90 ठिकाणी जागा लढवत आहेत। त्यामुळे सकारात्मक चर्चा होऊन एक चांगला फॉर्म्युला आज या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे 227 जागेवर महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवून 150 पेक्षा जास्त जागा निवडून आणून आम्ही महायुतीचाच महापौर, मराठी महापौर त्या ठिकाणी बसवणार आहोत आणि हा एक आम्ही संकल्प केला आणि तो संकल्प आम्ही पूर्ण करणार आहे। महायुतीचे आमचे जे घटक पक्ष आहेत ते ज्या पक्षाबरोबर त्यांची युती आहे त्या पक्षांच्या युतीच्या नुसार ते त्या पक्षांनी ती जबाबदारी घेतलेली आहे। आपल्या घटक पक्षाला किती सीट द्यायची त्यानुसार ती जबाबदारी त्या घटक पक्षाच्या युतीवर संपूर्णतः अवलंबून आहे। ज्या 20 जागांसाठी आता चर्चा सुरू होती, ज्या 20 जागांसाठी रिपब्लिकन सेनेला किती जागा देणार? नाही, या संदर्भातला निर्णय माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि भारतीय जनता पार्टीचे पण वरिष्ठ नेते त्या संदर्भातला त्यांच्या घटक पक्षासंदर्भातला निर्णय घेतील। परंतु आता एक सकारात्मक चर्चा होऊन एक चांगला फॉर्म्युला झालेला आहे आणि उद्या आमचे 227 आजपासून सुरुवात झालेली आहे आणि 227 जागांवर सर्व महायुतीचे उमेदवार अर्ज दाखल करतील आणि उद्यापासून आम्ही या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सर्वजण सामोरं जाणार आहे। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे मुंबईकर विकासाच्या मुद्द्यावरच ही आम्हाला संपूर्ण मतदान करेल। मुंबईकरांना माहीत आहे की केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे आणि मुंबई महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतरच मुंबईचा विकास होऊ शकतो हा मुंबईकरांना विश्वास आहे। म्हणून मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे राहून महायुतीचाच महापौर मुंबई महानगरपालिकेवर निवडण्यात मदत करतील। भारतीय जनता पार्टीने एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली आहे। मानखुर्द हा विकासापासून वंचित ठेवण्याचं काम उभाटा गट असेल, समाजवादी पार्टी असेल यांनी वर्षानुवर्षे केलं। आपण बघतोय की मानखुर्दमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता हा मोठा प्रश्न आहे। यावेळेला मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे 150 उमेदवार विजयी होणार आहेत आणि मानखुर्दमध्ये देखील कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही। मानखुर्दच्या जनतेला भारतीय जनता पार्टीकडनं अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून निश्चितपणे होईल। मानखुर्दकरांचे आशीर्वाद भाजपसोबत आमच्यासोबत निश्चित राहतील। काही आव्हान नाहीये, भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित। आपण बघता की मोठ्या संख्येने नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय, सर्वसामान्य नागरिक पाठिंबा देत आहेत, सर्वसामान्य नागरिकांचा आशीर्वाद मिळतोय। जे जनतेच्या सोबत आहेत त्यांचा पराभव कोणी करू शकत नाही, त्यांच्यासोबत कोणाचे आव्हान नसतात। जनतेचे आशीर्वाद आमच्यासोबत आहे, जनता आमच्यासोबत आहे, त्यामुळे विजय निश्चित होणार। खंबीरपणे उभे आहेत। मानखुर्दमध्ये आणि मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची एकसंघ युती आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे असतील यांनी महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम केले।
आहे. मालकोटमध्ये शिवसेना देखील आमच्या सोबत आहे, रिपाई देखील आमच्या सोबत आहे. हे सगळे आमच्या सोबत आहेत आणि या महायुतीचा विजय, महायुतीचा झेंडाच मानकोटमध्ये फिरणार, महायुतीचा झेंडाच महापालिकेवर फिरणार आणि मानकोटमध्ये कमळ फुलणार, याच्यामध्ये अजिबात शंका नाही.